अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाही, नमस्कार. मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज मी तुम्हाला खूप साधा सोपा उपाय सांगणार आहे. मी स्वतः ट्राय केलेला आहे आणि हा एका मी ज्योतिषशास्त्राकडून माझ्यासाठी घेतला होता. का तर मला खूप अडचण होती आणि आपण म्हणतो ना, खूप डिप्रेशनमध्ये मी चालले होते. 1.5 ते 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. खूप डिप्रेशनमध्ये चालले होते आणि तेव्हा हा उपाय मी दुसऱ्या ज्योतिषशास्त्राकडून माझ्यासाठी घेतला होता. का तर हा उपाय मला हवा होता आणि माझ्याकडे जे उपाय होते ते मी सगळे ट्राय केले होते, पण मला खूप डिप्रेशन होतं आणि खूप जास्त पैशांची गरज होती. तेव्हा मी हा उपाय त्यांच्याकडून घेतला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ना, तेव्हा हा उपाय समोरच्याला पण सांगा, म्हणजे दुसऱ्यांना सांगा, शेअर करत चला. कारण की दिल्याने वाढतं ज्ञान. त्यामुळे हे द्यायचं असतं ज्ञान, आपल्याकडे जवळ ठेवायचं नसतं. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढत असते. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं तुम्हाला फायदा झाला की तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता. जोपर्यंत आपण उपाय करतो आपल्याला फायदा होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना सांगू नका, असं मीही तुम्हाला सांगते. पण जेव्हा आपल्याला फायदा होतो ना, तेव्हा हा उपाय, आपण काय उपाय केला आणि आपल्याला कशाने फायदा झाला हे दुसऱ्याला नक्की सांगायला पाहिजे. चला तर मग उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त शुक्रवारी करायचा आहे. तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी हा उपाय करू शकता. एकच शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अजिबात जास्त दिवस हा उपाय आपल्याला करायचा नाही आहे. एक शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता काय करायचं आहे ते मी सांगते. आपल्याला सगळ्यात पहिले तांब्या घ्यायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये देवपूजा करतो आपण, देवासाठी तांब्या असतो. तो तांब्या घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. काय मी ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले त्या पाण्यामध्ये आपल्याला 7 तांदूळ टाकायचे आहे. 7 तांदूळचे दाणे घ्यायचे आणि ते 7 तांदूळ त्यामध्ये टाकायचे. देवघरासमोर बसून उपाय करायचा. आता देवघरासमोर बसून उपाय करतोय म्हणजे मासिक धर्म, सुतक, विटाळ नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 7 तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकायचे. त्यानंतर 7 काळे तीळ असते बघा, काळे तीळ, ते पण त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, मोजून 7. त्यानंतर थोडंसं गंगाजल आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद आपल्याला त्या पाण्यात टाकायची आहे. तांब्याभर पाणी घेतलं, 7 तांदूळ, 7 काळे तीळ, थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद आपल्याला त्या पाण्यात टाकायची आहे. त्यानंतर ते पाणीचा तांब्या आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे या प्रकारे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे. हो, आपला चेहरा त्या पाण्यामध्ये बघायचा आहे आणि तो तांब्या असा समोर हातामध्ये घेऊन आपल्याला देवघरासमोर बसूनच माता लक्ष्मीला विनंती करायची आहे, माझ्या आयुष्यातले जे काही पैशांच्या संदर्भातले प्रॉब्लेम आहे, पैसे अडकलेले असतील, पैसे येत नसतील किंवा कर्जाच्या संबंधातले जे काही सगळ्या समस्या आहे त्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहे, तुमची कृपा माझ्यावर होत आहे, असं आपल्याला माता लक्ष्मीला म्हणायचं आहे. आणि तो तांब्या तिथेच देवघरामध्ये किंवा देवघराच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावर आपला उजवा हात आपल्याला ठेवायचा आहे आणि मग आपल्याला 108 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. ऐकायचा नाही, स्वतः म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र सोपा आहे, माझा पाठ आहे, पण तरीही चुकू नये म्हणून मी बघून सांगते. तुम्हीही गुगलवर सर्च केलं कमलात्मक मंत्र तो तुम्हाला मिळून जाईल. मंत्र आहे बघा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध ह्रीम श्रीम ह्रीम ओम महालक्ष्मी नमः. परत एकदा सांगते, व्यवस्थित ऐका. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपल्याला 108 वेळेस तिथेच बसून म्हणायचा आहे. त्यानंतर ते जो तांब्या आहे तो दिवसभर, म्हणजे शुक्रवारी दिवसभर आपल्याला देवघरासमोरच ठेवायचा आहे. शनिवारी सकाळी तुम्ही उठले, फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते तांबा घ्यायचा आणि ते पाणी तुम्हाला कोणत्याही झाडाखाली टाकून द्यायचं आहे. झाडाखाली पाणी टाकून द्यायचं, तो तांब्या पुन्हा धुवून तुम्ही वापरू शकता. फक्त एक शुक्रवार हा उपाय करायचा आहे आणि नक्कीच बघा, पुढचा शुक्रवार येईपर्यंत तुमच्या आयुष्यातले जे काही पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते सगळे सुटतील, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. खूप प्रभावी हा उपाय आहे. एकदा करून बघा, इतका प्रभावी आहे की याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही.
त्याचबरोबर बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. पैशांसाठी मनी मॅग्नेट आहे, त्याचबरोबर धनयोग आहे, कर्जमुक्तीसाठी मनी मॅग्नेट विथ झिबू कॉइन ब्रेसलेट आहे आणि प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे, लावा ब्रेसलेट, PCOD, BP, थायरॉईड, वेट लॉस ब्रेसलेट आहे, पायराईट आहे नोकरीसाठी, फिरोजा आहे व्यवसायासाठी. असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. लव्ह मॅरेज होण्यासाठी आहे, नवरा बायकोमधील नातेसंबंध चांगले होण्यासाठी ब्रेसलेट आहे. सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, जा मेसेज करा आणि आत्ताच ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. अधिक मास चालू आहे तोपर्यंत, त्यामुळे 15 जूनपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे. ऑफरमध्ये कोणतेही 2 ब्रेसलेटवर तुम्हाला एक हा धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे. बघा या प्रकारचा धनलक्ष्मी कॉइन आहे. फ्रंट साईडनी माता लक्ष्मी आहे आणि त्याच कॉइनच्या बॅक साईडनी बघा श्रीयंत्र आहे. फ्रंट साईडनी माता लक्ष्मी आणि बॅक साईडनी श्रीयंत्र. हा धनलक्ष्मी कॉइन तुम्हाला कोणत्याही 2 ब्रेसलेट सोबत फ्री मिळणार आहे. त्यामुळे पटकन जा, स्क्रीनच्या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.